लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग हे लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग हे लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग पांडुरंग पुढलं चरित्र आपण शॉर्टकडे बघतोय असारा तुकोबांचं. तुकोबांच्या सर्व वंशाची परंपरा ही जर पाहिली, त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांच्यापासून असणारी मूळ परंपरा आहे. देहू गाव, तसं पाहायला गेलं ते गाव सुद्धा असणारं भाग्यवान आहे बरं का. ज्या ठिकाणी संत जन्म घेतात ना त्या गावाला त्या सर पुनीत किंवा पवित्र बनवतात. हे का नाही, काय बनवतात? पुनीत किंवा पवित्र बनवतात. पवित्र ते कुळ पावन तो देश 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 पवित्र ते कुळ कोळालाही पवित्र बनवतात, गावालाही पवित्र बनवतात आणि देशालाही पवित्र बनवतात. ऐका जरा, माऊलींच्या अगोदर असणारं अलंकापुरी होतं, बरोबर आहे का नाही? होतं, पण जेवढं महत्त्व पाहिजे तेवढं नव्हतं. जेव्हा माऊलींचा जन्म झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी असं त्या गावाला विशेषत्वानं महत्त्व प्राप्त झालं. तसंही प्राचीन असणारा इतिहास जर पाहिला महत्त्व होतं, तसं देहू गावाला सुद्धा महत्त्व होतं, नाही असं नाही. परंतु जेव्हा साधू संतांचा जन्म त्या ठिकाणी असणारा झाला तेव्हा त्या गावाला पुनीत आणि पवित्र त्या ठिकाणी असणारं बनवलेलं आहे साधू संतांनी. याकरता एक गोड प्रमाण आहे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांददेव पांडुरंग. तिथे पांडुरंग नावाचा परमात्मा त्या ठिकाणी असणारा नांदतो. पुढे म्हणजे देहू गावाला कसा नांदला? विश्वंभर बाबा नित्य नेमाचे वारकरी, आणि वारी करता करता एक दिवस त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये सांगितलं, काय सांगितलं की म्हटले आपल्या आंब्याचं जे वन आहे त्या आंब्याच्या वनामध्ये मी आलोय म्हटले. काय म्हटले? जगाचा मालक बोलला, मी आंब्याच्या वनामध्ये आलो. आंब्याच्या वनात आलं म्हणता क्षणी माझे आसारे विश्वंभर बाबा तार दिशी उठले आणि आंब्याच्या वनामध्ये जाऊन पाहिलं तर खरोखर विठुरायाची मूर्ती त्या ठिकाणी सापडली आणि त्या ठिकाणी असं सुंदर मंदिर बांधलं. कोणाचं? विठुरायाचं.
परंपरा फार सुंदर आहे. कोणाची? तुकोबांची. विश्वंभर बाबांपासून असर ती आलेली परंपरा आहे. विश्वंभर बाबा, त्याच्यानंतर त्यांचे 2 मुलं हरी आणि मुकुंदा. मुकुंदा वारला, हरींना त्या ठिकाणी पुढं पुत्र झाला, त्यांचं नाव विठ्ठल. विठ्ठलांना पुत्र झाला, त्यांचं नाव त्या ठिकाणी पदाजी. पदाजींना पुत्र झाला, त्यानंतर शंकर. शंकरांनाही पुत्र झाला तो कन्हैया. कन्हैयांना पुत्र झाला ते बोलोबा, आणि बोलोबाचे चिरंजीव कोण? तुकोबराया. 8 पिढ्यांचा परमार्थ, एका पिढीचा नाही बरं का. म्हणून कधी कधी तुकाराम महाराज म्हणायचे बरं का, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे म्हटले, आमचं नाही येते. माझ्या वडिलाची मीरा सेगा देवा, तुझी चरण सेवा. तुकाराम महाराज फुकट म्हणत नव्हते. 8 पिढ्यांनी परमार्थ केला आणि म्हणून तो परमार्थ कामाला आला. ऐका ना जरा, आपल्या कुळामध्ये 3 पिढ्यामध्ये कोणीतरी एखाद्यानं परमार्थ केला तर गुरुवर्य महाराज म्हणायचे, कधीतरी 3 पिढ्यामध्ये परमार्थ जर घडला, 3 पिढ्याचा परमार्थ फलद्रूप होतो आणि 4थ्या पिढीमध्ये एखादा साधू कुळामध्ये जन्माला येतो. तसं तुकोबांच्या पिढीमध्ये हे साधू जन्मा, म्हणजे तुकोबांच्या आसरा या पिढीमध्ये, विश्वंभर बाबांच्या पिढीमध्ये एक साधू किंवा संत जन्माला आले. ते तुकोबांच्या रूपानं. कोणाच्या रूपानं? तुकोबांच्या रूपानं. त्यांचा आसरा जन्म 1530चा आसरा जन्म. कोणाचा? तुकोबांचा. आणि मग त्या ठिकाणी आसरा जन्म झाल्यानंतर लहानच वयामध्ये देवाची आवड, देवाचं चिंतन करणं, देवाचं भजन करणं, लहान वयामध्ये ती सवय लागली. ऐका जरा, मी मगाशी बोलून गेलो, देवाकडे आपण जातो यात नवल नाही, पण देव आपल्याकडे येतो यात खरं नवल आहे. असाच एक प्रसंग घडला आपल्या प्रांतामध्ये, आपल्या परिसरामध्ये. ताहराबाद नावाचं गाव, बरोबर आहे ना? कोण? महिपती महाराज. म्हातारपणामध्ये वय झालं, वृद्ध झाले, आता पंढरीला काय जाता येईना. कर्मधर्म संयोगानं प्रसंग असा घडला, जगाचा मालक भेटण्याकरता त्यांना आला. कुठं? ताहराबाद गावी. बरोबर आहे का नाही? आपण ती यात्रा करतो. पंढरीची यात्रा झाल्यानंतर जी एकादशी येते, आपली पुंतमेची झाली का त्याच्यानंतर कुठली? ताहराबादची त्रयोदशीला. पुंतमेची एकादशी झाल्यानंतर बरोबर 3ऱ्या दिवशी त्रयोदशीला पहाटे बरोबर जगाच्या मालकाचे पाऊल उठतात बरं का. कुठे? तिथे. आता काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक म्हटले, असं कुठं होऊ शकतं का? ते पाहिलं, तिथं आले बाबाजी. पाहिला आल्यानंतर असा प्रसंग घडला, एक कुत्रं होतं, कुत्र्यानं प्रदक्षिणा मारली आणि जे प्रदक्षिणा चालू असताना जे काय आसारी अंबारी होती, त्या अंबारीमध्ये ते कुत्रं चढलं, त्या अंबारीमध्ये बसलं. म्हणजे कशामध्ये? ती पालखी होती ना, पालखीत बसलं. फोटो काढायला गेले, फोटो कोणालाच निघाला नाही, म्हणजे परमात्माच आलेला होता. काही लोक म्हणतात अंधश्रद्धा नाहीये. संताच्या ठिकाणी त्या वृत्तीनं पहा, संताच्या ठिकाणी अनुभूती येते, देव आहे. देवाच्याही बाबतीत काही म्हणतात अंधश्रद्धा. या सृष्टीमध्ये 3 लोक आहेत. 1 देव मानणारा, 2 देव न मानणारा, 3 कधी कधी मानतो कधी कधी मानत नाही. बरोबर आहे का नाही? देव मानणारा बोलण्याची नाही एका देवाविनं काही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जे भावे. एक वृत्ती अशी आहे, ती वृत्ती देव सोडता काही बोलत नाही. दुसरी वृत्ती अशी आहे का देव मानतच नाही. हे कसं आहे माहिती आहे का? असा एक प्राणी आहे, पक्षी आहे, त्याला रात्रीच्या दिसतं, दिवसा दिसत नाही. कोणाला? कोणाला? वटवाघूळ. अजून एक आहे बरं का. काय? गोबड्याला कधी दिसतं? कधी? ज्ञानदेवाने सुंदर उभी दिली का नाही? दिली का नाही? मुलींच्या पाठी का नाही? दिवसा फुटती डोळे, त्याच्या अगोदरचं काय? आंधळ्या गरुडाचे पाक हाती, ते कवण्या उपयोगा जाती. भूक लागली का काय? मोठ्यानं म्हणत चला. संस्थेचे विद्यार्थी. आणि म्हटलं पाहिजे त्यांनी, इथं सवय लागली म्हणायची तर मग कथा कीर्तन प्रवचन शास्त्र शुद्ध पद्धतीनं करतील, श्रवण करून करतील. श्रवणाची सवय इथं लागली पाहिजे. मी त्यांना धन्यवाद देतो. चला पुढे चालतो. ते ज्याला आपण काय म्हणतो, वटवाघूळ आणि घुबड, त्याला कधी दिसतं? रात्रीच्या. 10-15 घुबडे एकत्र आले आणि म्हणले टाकळी भानच्या फाट्यावरती जाऊ. गेले फाट्यावरती. ते म्हणले सई घ्यायची. म्हणले काय? म्हणले सूर्यच नाही. सूर्य नाही का घुबडांना दिसत नाही? तसे काही जे म्हणतात देव नाही, धर्म नाही, आणि राम नाही, आणि कृष्ण नाही, समजून टाकायचा हा दुसरा तिसरा कोणीच नाही. कोणत्या पॅनलचे उमेदवार ठरवूनच टाकायचं. ऐका ना, हे मुख त्यानं दिले.
मुखातली वाचाही त्यानं दिली. त्यानं जर ठरवलं वाचाच बंद करायची, जे म्हणतात तो देव नाही, तीच वाचा जर त्यानं बंद केली तर काय होईल जरा विचार करा. बरोबर आहे का नाही? पण तो एवढा कृपाळू आहे ना, नाही जरी म्हटलं तरी ह्याला जिवंत ठेवतो. ही त्याची कृपा आहे, ही त्याची कृपा आहे. ऐका, विश्वंभर बाबाच्या आसाऱ्या घरामध्ये तुकोबान सारखे आसारे संत जन्माला आले आणि आलेले संत देवावरती ठाम विश्वास होता. चालताना बोलताना हलताना सर्व कार्य देवाच्या अनुषंगाने चाललेलं होतं. कुणाचं? तुकोबांचं. आता पुढे थोडीशी वाढ व्हायला लागली, मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर तुकोबांचं लवकरच लग्न करून दिलं. तुकोबांचं लग्न कुणाशी करून दिलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. लग्न दिलं, पहिल्या पत्नीचं नाव होतं काय? रुक्मिणी. काय नाव होतं? रुक्मिणी. या रुक्मिणीशी लग्न लागलं तुकोबांचं. पण जीवनामध्ये काही प्रतिकूल वातावरण होत असतं. तशी सावकारकी होती. वाणी म्हणून संबोधलं जायचं त्यांना, कोणाला? तुकोबांना. पण त्यांचं खरं नाव आंबिले होतं. तुकोबा बोलोबा आंबिले, नित्यनेमाचे वारकरी. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसाने दम्याचा आजार झाला पत्नीला आणि ती पत्नी बिचारी गेली. पत्नी गेली, काही काळाने सावजी नावाचा भाऊ तोही निघून गेला. प्रपंचामध्ये अनेक त्रास व्हायला लागला. कधी कधी निवांत जर बसले देवा माय बाप्पा, या प्रपंचाने अनेक प्रकारचा त्रास दिला रे. काही तसे अभंग त्यांचे अनुभूतीतले अभंग आलेले बर का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची देवा माय बापा. अरे हा संसाराचा ताप माझ्या मागे लागला आहे. 3 ताप आहे, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. संसाराचा तापही आहे. या संसाराच्या तापाने माय बापा होरपळून निघलो रे, होरपळून निघलोय. भाऊ होता तोही निघून गेला. एक पत्नी होती रुक्माई, तीही आसरी दम्याच्या आजाराने गेली. अन्न करता करता गेली. काय गेली? दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये 1628 ते 1629 तो एक काळ असा ठरला. नियतीने आपला खेळ दाखवला आणि नियती कधी कधी खेळ दाखवते बरं का. कधी कधी प्रपंच वृद्धी करते तर कधी कधी भीक मागायलाही लावते. असा नियतीने खेळ केला होता. कोणाच्या बाबतीमध्ये? राजा हरिश्चंद्राच्या बाबतीमध्ये. आपला मेलेला मुलगा तो जाळण्याकरता पैसे घेण्याची वेळ राजा हरिश्चंद्रावरती आली होती.
वाताहत झाली होती प्रपंचाची, तशी माझ्या तुकोबांच्याही जीवनामध्ये प्रपंचाची वाताहत झाली. लोक किंमत देत होते कुठपर्यंत, जोपर्यंत संपत्ती होती, जमीन अडका होता, पैसा अडका होता. जमीन जुमला संपत्ती असताना किंमत दिली आणि आता सर्व संपत्ती निघून गेली. दुष्काळ पडला, दुष्काळी आटीला द्रव्य केला नाश. श्री एक अन्न करता करता गेली, अन्न करता करता एक स्त्री गेली. काय दशा असेल. एक मुलगाही गेला, तुकोबांचा एक मुलगाही गेला. माई बापा, अरे या संसारामध्ये मी राहतो. तसं पाहिलं गेलं तुकोबांचं चरित्र 3 प्रकारे विभागलं गेलं. एक, तुकोबांचं जीवन 3 प्रकारे विभागलं गेलं. सांसारिक जीवन, साधकीय जीवन आणि पांडुरंगमय जीवन, म्हणजे देवत्वाचं जीवन, सिद्धीचं जीवन, असं 3 प्रकारचं जीवन तुकोबांचं या चरित्रामध्ये सुंदररित्या असं लिखाण केलेलं आहे. माय बापा या संसाराने त्रागा गेलाय, त्रास दिला करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा. हा संसाराच्या तापे तापलो मी देवा. हा संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. देवा. असंही सांसारिक जीवन होतं. आता मात्र थोडंसं मनामध्ये असा विचार आला, याच्यामध्ये थांबून जर कधी सुख मिळत नसेल त्यापेक्षा आता हे करू म्हटले, भामचंद्र भंडारा त्यावरती जाऊन बसू म्हटले. आणि कधी कधी संसारामध्ये त्रास झाला की मग माणसं परमार्थाकडे वळतात. पण गुरुवरी आमचे बाबा म्हणतात, भास्करगिरी बाबा बोलतात बरं का, काय म्हणतात, आमचे बाबाजी बोलतात, किशनगिरी बाबाही म्हणायचे, संसारानं दुःख झाल्यानंतर परमार्थाकडे वळण्यापेक्षा संसारामध्ये दुःखच येऊ नये तेव्हापासून परमार्थ करा. आपलं कसं असतं, डायबिटीज झाल्यानंतर म्हणतो हा साखर नको, पण अगोदर जेवढी खायची तेवढी खाऊन घेतली ना, आपली गंमत तीच आहे ना. पण ऐका ना, डायबिटीजच होऊ नये याकरता पहिली काळजी घ्या ना, दुःखाने येऊच नाही ना याकरता परमार्थ करा. तुकोबा आता मात्र थोडीशी प्रपंचाची आसक्ती कमी झाली आणि भंडारा भामचंद्रावरती जाऊन बसायला लागले. एक दिवस घरी आले. घरी आल्यानंतर आवली आईसाहेब म्हणायला लागले, हिंडा 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 हिंडा, सारखे हिंडा म्हटले. कारण नंतर लग्न जे केलं होतं ते आवली आईसाहेबांशी लग्न केलं होतं, आप्पासाहेब गुळव्यांची मुलगी. तिचं नाव होतं आवली. काय नाव होतं? आवली. पण तुकोबाराया आवडीनं तिला म्हणायची आवडी, नाव आवली आवडी. फार गोड चिंतन केले.
लग्न झालं. एक दिवस आईसाहेब बोलायला लागल्या. आता काही काही जरा वेगळं चरित्र ऐकले बाबाजी. काही काही लोक असं म्हणतात की म्हणजे तुकोबांना काठी खाली हाणलं. ऐका ना, पहिला देव आवली आईसाहेबांना मिळाला होता. तुकोबा जर जेवले नाही तर आवली आईसाहेब पाणी पण पित नव्हत्या. हे सांगायलाच आम्ही विसरलोय. ऐका नाही, काय श्रद्धा होती तुकोबांवरती आवली आईसाहेबांची. हे आवली आईसाहेब एक दिवस फक्त तुकोबांना थोडेसे बोलायला लागल्या. महाराज, प्रपंचाकडे थोडंसं लक्ष द्या ना, जरा प्रपंच बघा ना. माझं लग्न झाले म्हणजे तुमच्याशी, जरा विचार करा ना. महाराज म्हटले ठीक आहे, पाहू म्हटले. म्हणजे जरा भजन बंद करा, जरा प्रपंच पहा. म्हणले मग काय करू? म्हणजे एक करा. तसं पाहायला गेलं सारं निघून गेलं म्हटले. थोडेसे आई बापाकडून पैसे आणते, जरा व्यापार करा. म्हणजे कसला व्यापार? म्हणजे मिरच्या विकण्याकरता जा. मिरच्याचं पोतं घेतलं डोक्यावरती, दिलं तुकोबांच्या डोक्यावरती. जा म्हणले मिरच्या वापायला. कोकणामध्ये गेले, मिरच्या वापल्या, अख्खं पोतं रिकामं झालं. पैसे घेतले आणि खिशामध्ये टाकले. कोणी? तुकोबांनी. आणि निघाले माघारी. माघारी फिरता क्षणी माघारी जेव्हा निघाले, एका गावामध्ये एक वारकरी भेटला. तो वारकरी म्हटला, बाबा मी तुमचं नाव ऐकलंय. म्हणजे काय, दुष्काळामध्ये लय लोकांना तुम्ही दान दिले, आता मी आलोय तुमच्याकडं. म्हणे काय म्हणणं काय तुझं? म्हणजे काय नाही, पोराला शाळेमध्ये जायचे, कपडे नाही, काही नाही, जरा पैसे देता का? बाबा म्हटले ठीक आहे, रडू नको म्हणले. घातला ना खिशामध्ये हात. कोणी? तुकोबांनी. आणि आवली आईसाहेबांनी व्याजानं पैसे काढून दिले होते. कोणाला? महाराजांना. ते मिरच्याचं पोतं घेतलं होतं. यांनी काय केलं, अख्खे ते पैसे काढले, देऊन टाकले ते वारकऱ्याला. हातामध्ये पोतं घेतलं आणि आले रिकामी घेऊन. विचारलं म्हणजे कसं काय धंदा झाला? म्हणे फार सुंदर, अख्ख्या मिरच्या वापल्या गेल्या. आवली आईसाहेबांच्या मनामध्ये हर्ष झाला. बरं झालं काही का ना, माझा पती आता व्यवसाय करायला लागला, चांगलं झालं म्हटले. म्हणजे मग दाखवा ना पैसे. म्हणजे अगं आवले, तुला माहिती आहे का? म्हणजे काय झालं? म्हणजे काही नाही, एक याचक भेटला रोडमध्ये, त्याने याचना केली, देऊन टाकले. तोंडावरती मारून घेतलं, तोंडावरती. दुसऱ्या दिवशी मिठाच्या गोण्या गेल्या. जा म्हणजे एवढं मीठ तरी विका. मीठ विकायला गेले. लोकांना म्हणजे ज्यांना पाहिजे तेवढं न्या. लागले ना भजन करायला. आता लोक काही सोपे का हो? एखाद्याला म्हटलं ना भाजीपाला फुकट आहे, घरी एकटा जरी असला ना तो कवळी भरून येतो. फुकटचं म्हटल्यावर है का नाही? रिकाम्या पिशव्या घरी घेऊन आले. म्हणजे पैसे काही लोकांनी दिले नाही, आणून देणार आहे. तोंडावरती मारून घेतलं. काय पती म्हटले माझा, तुम्हाला काही कळतं का नाही म्हटले. राग आला तुकोबांना, राग आला आणि मग त्यांनी घर सोडलं. कुणी? तुकोबांनी. 15 दिवस जाऊन भामचंद्रावरती बसले. आणि ऐका, त्या 15च दिवसामध्ये देवाची अनुभूती त्यांना झाली. कुणाला? उतरा उतरा उतरा. 15 दिवसामध्ये देवाची अनुभूती आली. कुणाला? इकडे लक्ष द्या माझ्याकडे, तुम्ही द्या लक्ष माझ्याकडं. तुकोबांना. निर्गुण निराकार परमात्मा भेटीसाठी त्या ठिकाणी आला. परमात्माही भेटला. आणि 15 दिवसानं तोपर्यंत आवली आईसाहेबांच्या डोळ्यातून खळखळ पाणी. माझा पती कोणत्या गावी गेला असेल, कुठे गेला असेल? शोध घेतला, लवकर नाही सापडले. बंधूंना सांगितलं, कान्होबांना जा ना, तुमचे बंधू कुठे गेले रुसून, जाऊन जरा सांगा. कान्होबांनी शोध घेतला. त्या भामचंद्रावरती डोंगरावरती लपून बसलेलं तुकोबा भजन चालायचं. आवाज कानावरती पडला. त्यांच्याजवळ गेले. भाऊ तुम्हाला काही कळतं का म्हटले. काय झालं? अहो म्हटले 15 दिवसापासून वहिनीने अन्न पाण्याचा त्याग केलाय, तुमच्याकरता रडते, चला उठा म्हटले. पहिले उठावलं आणि घरी आणलं. आवली आईसाहेब समोर आल्या. महाराज, ओ महाराज, पतिराज, मालक, तुमची जी इच्छा असेल ती करा, पण हे आवलीला सोडून जाऊ नका. फक्त एवढी इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे. जाऊ नका, जसं असाल तसं राहा. मी काही म्हणणार नाही, तुमच्या भजनामध्ये मी कधी आडवी येणार नाही, पण एक आहे, माझा त्याग तुम्ही करू नका, बस एवढी फक्त माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे, प्रपंचामध्ये राहावं, कधी कधी भामचंद्रावरती जावं, भजन करावं, भजन शिकवायची. साधक जीवन तयार झालं. साधकी जीवन
आणि भजन करायला लागली. कुठं? तिथं जाऊन भजन शिकवलं पक्ष्यांना. वृक्षवल्ली आम्हा सोयरी पक्षी ही सुसुरळ्या आळविती. भजन चालू होतं. कोणतं? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापिका जनार्दना आनंद गणा विनाशा. तुकोबांचाच अभंग आहे. आराधना करावी साधकी जीवन. आणि त्यानंतर माझ्या तुकोबांना कीर्तन करायची असं सवय लागली. कीर्तन करायची सवय लागल्यानंतर एक दिवस चिंचवड नावाच्या गावामध्ये गेले आणि तिथं मोर्या गोसावी नावाचा व्यक्ती होता. गणपतीचं सीजन होतं. तुकोबांचं कीर्तन होतं. ती काही मंडळी तुकोबांकडे पाहून हसायला लागली. तुकोबाने ऐकून घेतलं. म्हणले भोजनाची तयारी? म्हणले झाली. म्हणले एक करा, मी जर कधी माझ्या देवाला हाका मारली तर माझा देव जेवायला येतो. आज मात्र तुमचा गणपती तुम्ही जेवायला बोलवा. माझा देव इथे येईल पण तुमचा गणपती बोलावला पाहिजे. आज टासच केला ना तुकोबांनी. कुणाला? त्या मोर्या महाराजांना. कर्मधर्म सोयगानी चिंतामणी देवा गणपती श्याना करावे भोजना तुझे पात्री. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. असं गोड चिंतन केले त्या अभंगामध्ये. माझा पांडुरंग आलाय म्हटले, तुमचा गणपती कधी येईल? त्यावेळी देवांनी हात जोडले. त्या भूदेवांनी चूक झाली म्हणे आमच्याकडून नाही येऊ शकत देव. म्हटले मग मी गणपतीला आणतो. तुकोबाने आराधना केली आणि परिणाम काय झाला? जे भोजन होतं ना भोजन ते आपोआप संपलं. ते ब्राह्मवृंद त्या ठिकाणी असं आश्चर्य करायला लागले. म्हणजे आश्चर्य करू नका, तुमचा गणपती इथं जेवण करून गेला. आजही त्या ठिकाणी चिंचवडला मंदिर आहे गणपतीचं, पाहायला मिळतं. फार सुंदर मंदिर आहे. अनगड शहाची फजिती त्या ठिकाणी झाली आपल्याला माहिती आहे. ऐसे डुबतो हो शाप होता पण तुकोबाची सत्संगती लाभली. परिणाम काय झाला? त्यांचाही शाप निघून गेला, त्यांच्या अंगाचा दाहच निघून गेला. अशा अनेक प्रसंग आहेत. तुकोबांनी कीर्तन चालू केलं वाघोलीला. आणि त्यावेळी मुघलांचं असं राज्य होतं. तुकोबांनी कीर्तन चालू केलं आणि छत्रपती शिवरायांना वाटलं का मी ह्या कीर्तनासाठी गेलो पाहिजे. कुठे गेलो पाहिजे? कीर्तनासाठी गेलो पाहिजे. आणि मग कीर्तनासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवराय आसारे निघाले. त्या अगोदर येऊ द्या. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 बनराव डोंगरावती जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज जाऊन बसले भजना करता. आणि त्या दिवशी आवली आईसाहेब कीर्तनाच्या अगोदर आवली आईसाहेब त्यांना भाकरी घेऊन त्या ठिकाणी असर गेल्या. आणि आवली आईसाहेब भाकरी घेऊन गेल्यानंतर काय प्रसंग घडतोय ते विद्यार्थीच या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वाणीतून बोलवून दाखवतील. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 अगं बाई कुठे गेले आमच्या बुवा? तुम्ही पाहिलं का कुणी आमच्या बुवांना? काय सांगू, 15 दिवस झालं घराच्या बाहेर गेले. कुठे गेले, कधी गेले काहीच माहिती नाही. 15 दिवस ते पण 1 दिवस झालं ते पण जेवले नाही आणि मी पण काही खाल्लं नाही. आता काय सांगू, पण मला माहिती आहे आमच्या बुवांना गावातून हाकलून दिलं. पाटील
कोपला पाटीलला गावाचे ते लोक आता मज भिक कोण घाली गावचा पाटील कोपला त्यांनी डोंगरावर जाऊन वृक्षांसोबत भजन केलं. वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे. बघा एवढंच नाही तर जसा भक्तासाठी देव येतो ना तसा आमच्या बुवांसाठी पण तो काळा विठा दूर धावत येतो. बघा दूर धावत येतो. पण आता मला त्यांना शोधायला पाहिजे. त्यांना शोधायचं कसं नाही हे मला बरोबर माहिती आता. आवली आई साहेब जेव्हा डोंगरावरती असर निघायच्या, डोंगरावरती निघाल्यानंतर त्या ठिकाणी असरा बामचंद्र, घोरड्या आणि भंडारा ती माती घ्यायची आणि कानाला लावायची. आता या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला म्हणजे याच डोंगरावर बुवा गेले असणार आहेत. आता मी त्यांच्याकडेच जाते. आई ग देवा 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 देवा. अरे विठ्ठला कांड भरला माझा. या काळाच्या नादात पर सगळंच विसरून गेले. दिसत नाही का काटा भरलाय माझ्या पायात. आई मी काढू का? अरे मेला एवढा जीव तुझा तू म्हणतो काटा काढून देऊ का? आई काढतो मी. तुला जमल का काटा काढायला? तुला जमल का काटा काढायला? आई ग जगाच्या मालकाने आवली आईसाहेबांच्या आसारा पायाला हात लावला. दुखते. आई काटा काढून झाला. अरे काढलं पण का? चला आता मी जाते. आवली आईसाहेबांचा आसारा काटा जगाच्या मालकाने काढला. आवली आईसाहेब म्हणायचा काटा निघेल का? आई थोडी भाकर दे ना. अरे कुठून आला तू? एक काटा नाही काढलं तर भाकर मागायला लागला. निघ तिकडं मागे. आई भाकर दे ना. अरे मेला सारखं माग नको येऊ. माझ्याकडे एकच भाकर आहे. अहो बुवा आता बाद झालं भजन. भाकर खाऊन घ्या. तू आलाच का माझ्या मागे मागे? निघ बरं तू. आई थोडी भाकर दे ना. अरे माझ्याकडे एकच भाकर आहे. ती बुवांना देऊ का तुला देऊ? आई दे ना. अगं दे त्याला भाकर, भूक लागली असं. अहो कुठला तो गुराकी, त्याला कस काय मी भाकर देऊ? इथं एकच भाकर आहे. काय नाही देतो मी चतकुर भाकर. जगाच्या मालकाने त्या ठिकाणी असरा आवले आईसाहेब आणि तुकोबाच्या हातचा असर जेवण केलंय बरं का. लेकरांकरता एकदा टाळी वाजवा. आवली ते पोरग कुठे गेलं ग? अहो ते गुराकी होता. असंच इकडं तिकडं गायन माग पळत असन. नाही ग, तो माझा विठ्ठल भगवंतच असल. तो गुराखी नव्हता. त्यांनी मला दर्शन दिलं नाही. पण आवले तू खूप भाग्यवान आहे. त्यांनी तुला दर्शन दिलं. धन्य विठ्ठल, धन्य विठ्ठला. अशा प्रकारे आवले आईसाहेब डोंगरावरती आसरे भाकरी घेऊन जायच्या. पहिला परमात्मा जगाचा मालक त्यांना मिळाला. शॉर्टकटमध्ये बोलतोय मी जरा. पायातला काटा काढला. पायातला काटा काढत असताना काय करावं? बोट आपलं तोंडामध्ये बुडवावं, थुंकी पायाला लावावी आणि ज्या ठिकाणी असणारा काटा दिसत नाही ते नाकाने ओरखडावून नाकाला लागलेली माती पुन्हा तोंडामध्ये चाखावी. कोणी? जगाच्या मालकाने काय काम केले? काटा काढण्याचं काम केलं.
आवली आईसे म्हटले होते काटा निघेल का काटा निघेल का जगाचा मालक मनातल्या मनात म्हणला अशी लय मोठ्या मोठ्यांची काठी मी काढली हा काटा काय शिल्लक आहे म्हटले कंसाचा काटा काढला रावणाचा काटा काढला हा काटा काय म्हटले सहजरित्या हात लावला आणि सहजरित्या तो काटा काढला अशा प्रकारे या ठिकाणी तुकोबांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे अनेक प्रसंग आले तुकोबांचं असं कीर्तन चालू झालं वाघुलीला आणि वाघुलीला कीर्तन जेव्हा चालू झालं त्या कीर्तनामध्ये काही आसरी रक्षक प्रथमतः पाठवण्यात आले होते की महाराजांची परिस्थिती पाहिली होती ना ते रक्षक पाठवलेले होते रक्षक केले ना रक्षक याकरता पाठवलेले होते काही सोनं नाणं वगैरे सर्व काही घेऊन पाठवलेलं होतं तुकोबांच्याकडे ते रक्षक जेव्हा आले त्या असलेलं सोनं नाणं तुकोबांनी धिक्कार केला नाही घेतलं चला रक्षक पाठव श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय श्रीराम जय जय राम 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 आलेले दोन्ही रक्षक तुकोबांच्या समोर गेले मानाचा मुद्रा महाराज मानाचा मुद्रा कोण आहेस तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कशासाठी आले आहे आमच्या मोठ्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी नजराणा पाठवला दाखवा बरं विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हात सोने आहे नका आम्हाला सोने सोने रूपी आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे खडेवारे नका आम्हाला सोने ज्यांनी पाठवले आहे त्यांच्याकडे परत घेऊन जा मुजरा महाराज तुमचे रवित दाना मृत्यू के समान मृत्यू के समान ते माझा मृत्यू मृत्यू के समान मृत्यू के समान तुमचं धन आमच्या काही कामाचं नाही तुम्हाला द्यायचंय फक्त पवित्र तुळशीची माळ घाला आणि भजन पूजन तुम्ही करा हे पत्र पाठवलं छत्रपती शिवराया वाघुलीला कीर्तन ऐकण्याकरता आले सर्वांनी भजन करा आइए महाराज विराजिए काही काही हा आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए जिला पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए अशा प्रकारे वाघुलीच्या कीर्तनामध्ये असणारे माझे छत्रपती शिवराय आले आणि तुकोबांची आसारे भेट घेतली कीर्तन रंगात आलेलं होतं आणि माझ्या तुकोबांना कळलेलं होतं की रयतेचे राजे रयतेचं रक्षण करणारे राजे हे जर राहिले तर आपले याचकडे सर कळस राहतील तुळस राहतील भजन करणारे मंडळी राहतील
आणि धर्माचं पालन घडेल हे माझ्या सर्व तुकोबांना कळलेलं होतं. ऐका, 1-2 मिनिटं विषयांतर करील, पण महत्त्वाचं आहे. या सृष्टीमध्ये असा एक राजा होऊन गेला माझे छत्रपती शिवराय. त्यांच्यामुळं कुठेतरी माळ आहे गळ्यामध्ये, मंदिरावरती कळस आहे आणि दारापुढे तुळस आहे. बरं का, असं नाव त्यांचं गाजलंय. कसं गाजलंय? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. टाळी वाजवा, टाळी माझ्या वाजवा. हा. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर. राजा शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर. जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. राज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक होताती, आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद पाठी, आय आशीर्वाद पाठी. दैवत 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 छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती 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 नामचे दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे छत्रपती शिवराय असं कीर्तनामध्ये बसले. राजसत्तेला धार्मिक सत्तेची जर जोड असेल, परमार्थही टिकतो आणि राज्यही टिकतं. त्या काळामध्ये राजकीय मंडळी जरी असेल, परंतु धर्माची आणि साधुवृत्तींची असं सेवा केली जायची. परिणाम ते राज्य सुंदर चालायचं. बरोबर आहे की नाही? सुंदर चालायचं. दशरथ राजाच्या नगरीमध्ये सल्ला देण्यासाठी आणि चांगला उपदेश करण्याकरता काही गुरुमंडळी असायची. वशिष्ठांसारखे असणारे महात्मे होते, संत किंवा साधू होते. म्हणजे छत्रपती शिवरायांना पण असणाऱ्या साधू संतांची आवड होती, धर्माची असणारी आवड होती. कीर्तन चालू झालं आणि मुघलाचा प्रहारा जेव्हा त्याच्याकडे असार पडला, वेढा जेव्हा पडला, त्यावेळी माझ्या तुकोबांनी असं सुंदर भजन चालू केलं. कळालं माझ्या तुकोबांना आणि आराधना केली माझ्या पांडुरंगाची. पांडुरंगा, हे माई बापा, एक रयतेचा राजा, रक्षण करणारा राजा जर गेला तर माय बापा ही रयत काय करील? तुकोबांनी आराधना केली पांडुरंगाची आणि परिणाम काय झाला ऐका जरा. छत्रपती शिवरायांचे जे रूप होतं तसेच रूप अनेक त्या ठिकाणी दिसायला लागले. जगाच्या मालकाने एक रूप घेतलेलं. एक ग्रंथामध्ये मी असं वाचलं, ते नेने सरांच्या ग्रंथामध्ये, नेने गुरुजींच्या ग्रंथामध्ये, दांडेकर स्वामींच्या ग्रंथामध्ये असं वाचलं की म्हणजे जगाचा विठुरायानं छत्रपती शिवरायांचं रूप घेतलं आणि सारीकडे पाहिलं तर सारे छत्रपती शिवराय दिसायला लागले. मुघलाचा वेढा बाहेर होता, तुकोबांचं कीर्तन चालू होतं आणि खरं छत्रपती शिवरायांना वाचवायचं होतं. संतांचा महिमा, कीर्तनाचा महिमा, सारे छत्रपती शिवराय दिसायला लागले आणि जगाचा मालक रूप घेऊन आला शिवरायांचं.
घोड्यावरती बसले आणि जसं त्या ठिकाणी असं तो घोडा चालू केला, डायरेक्ट त्या ठिकाणी सर्व मुघलांचा प्रारा तोडून तो घोडा पहिल्या तीराला गेला. आता मात्र सर्व मुघल त्या घोड्याच्या मागे पळत होते, सही सलामत म्हणजे छत्रपती शिवराय. कारण जो घोडा होता, घोड्यावरती बसलेले जगाचा मालक शिवाजी महाराजांचं रूप घेतलेलं, काट्याकुटामध्ये वनामध्ये जेव्हा तो घोडा नेला आणि अचानक तो घोडा आणि जगाचा मालक अंतर्धाम पावला, ते सर्व सैन्य तिथं काट्याकुट्यात गुंतलं, तिथंच राहिलं. रात्रभर कोणालाच काही दिसेना आणि इकडे छत्रपती शिवराय अलगद सिंहगडावरती पोचले. भजनाची ताकद, कीर्तनाची ताकद काय आहे. माझ्या तुकोबांनी छत्रपती शिवरायांना वाचवलं. नवे नवे सर्व रूपच छत्रपती शिवराय दिसायला लागले आणि तेच आराध्य दैवत छत्रपती शिवराया तुकोबांच्या कीर्तनातून अलगद त्या ठिकाणी असणारं आपल्या गडावरती त्या ठिकाणी पोच झाले. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर महाराजांचं प्रस्थान आहे. चला पुढे कथेकडे असणारं आपण वळूया. बस आता खाली बसलं तरी चालतील. बस खाली खाली बसून घ्या. आता अशा प्रकारे कथा आता बराच वेळ झालाय, शॉर्टकटमध्ये थोडंसं मानतो, सेवेला पूर्ण वेळ देतो. पुढे तुकोबा भजन करायला लागले, देवत्व प्राप्तही झालं. पण एक दिवस भजन करता करता संतांचा संघ किती महत्वाचा असतो एवढं सांगतो, सेवेला पूर्ण वेळ देतो. बस बस. संतांचा संघ घडला. एक दिवस तुकोबा रात्रीचे भजन करत होते. काही चोर आलेले होते चोरी करायला. चोरी करायला आलेल्या चोरांनी विचारलं, बाबा तुम्ही कोण? तुकोबा म्हणले, मी तुकोबा. काय करता? म्हणले, भजन करतोय. सहज विचारलं, का हे गावामध्ये श्रीमंत कोण? म्हणजे अशाचा नावाचा पाटील श्रीमंत आहे. म्हणजे गाव दाखवता, त्याचं घर दाखवता का? म्हणजे दाखवतो ना. आता संत वृत्तीचे तुकोबा निघाले त्यांच्या संगती. म्हणजे ताबा ते घर आहे ना, फार श्रीमंत आहे. श्रीमंत आहे. तुकोबांना काही घेणे, खरं बोलायचं बोलून गेले आणि हातामध्ये चिपळ्या आणि एका हातात विना. भजन चालू होतं. ते म्हणले, एक करा. त्यातलं एक चोर काय म्हटला, आता बाबा आपल्या बरोबर आले ना, यांना आपल्यामध्ये सामील करून घेऊ. काय करू म्हणले, सामील करून घेऊ. तुकोबांना म्हणले, चला आमच्या बरोबर. पुढे नेलं. म्हणजे एक करा, कौलं काढा आणि कौलावून घरामध्ये प्रवेश करा आणि काय करा, मौल्यवान जडजड वस्तू बाहेर फेका. चोर लय पुढले होते. चोरांच्या मनात काय होतं, हे जर मध्ये गेले आणि यदा कदाचित लोक जर जागे झाले तर पकडतील ह्यांना, आपण सही सलामत निघून जाऊ. ते चोर पुढले होते. आता तुकोबा साधी वृत्ती, सरळ भोळं व्यक्तिमत्व, स्वभाव भोळा. ते घराचे कौलं काढले, घरामध्ये प्रवेश केला. म्हणजे बाबा जड वस्तू बाहेर फेका. जड वस्तू बाहेर फेका म्हणता क्षणी त्यांनी काय केलं, पहिला घेतला ओरटान बाहेर फेकला. ते म्हणे, बाबा ते नाही, जरा जड वस्तू. त्यांनी पाट्या घेतला आणि बाहेर फेकला. म्हणले, असे ज्याचं काम त्याला सांगावं. म्हटले, कोणालाही सांगा, काही उपयोग आहे का? म्हणले, एक करा, तेवढं दरवाजा उघडा फक्त. त्यांनी दरवाजा उघडला. चोरांनी मध्ये प्रवेश केला आणि चोरांनी प्रवेश केल्यानंतर तुकोबांची काय लहर आली काय माहीत नाही. 5:03 वाजलेले होते. तुकोबाने केलं न चालू, उठा पांडुरंगा. अहो ते भजनाचा आवाज त्या सावकाराच्या कानावरती पडला. सावकार जागा झाला आणि सावकाराने घरातले उठवले. सारे उठले. साऱ्यांनी आंघोळ केली आणि तुकोबांच्या पुढे येऊन बसले. तुकोबांचं भजनही त्या ठिकाणी करायला लागले. तुकोबांना ओवाळलंही, त्यांची पूजाही केली. म्हणले, बाबा कधी आले, केव्हा आले? म्हणले, 12 वाजता आले. म्हणले, एकटेच आले का? नाही नाही म्हणले, काही टाळकरी पण घेऊन आलोय. आणि टाळकरी कोण? त्यांच्याबरोबर 4 चोर होते. ते टाळकरींना हाका मारले, भाऊ अरे या जरा इकडं. ते चोर होते. ते म्हणले, आता म्हणले ना टाळकरी, चला म्हणले पुढं. पुढं गेले, शांत उभे राहिले. त्या सावकाराने त्या चोरांची पूजा केली आणि यांच्या वृत्तीमध्ये बदल झाला. चोर असताना यांच्या संगतीत आलो, आपली पूजा केली. यांचं शिष्य जर झालं तर आपली लोक पूजा करणार नाही का? शिष्य झाले. ते 4 चोर तुकोबांचे 14 टाळकऱ्यांमधले 4 वारकरी. टाळकऱ्यातले 4 चोर हे वारकरी झाले बरं का, भजन करणारे झाले. असा बराच प्रसंग झाला. त्याच्यानंतर तुकोबांच्या जीवनामध्ये एक दिवस असा ओढवला, बस म्हणजे आपण देव घेतला, लोकांना द्यायला लागलो, पण लोक काही देव घ्यायला तयार नाही. त्यापेक्षा बस आपण या मृत्यू लोकातून वरती गेलेलं बरं, सदैव वैकुंठ गमन केलेलं बरं. मनाची वृत्ती तशी तयार झाली. आणि मग त्या दिवशी तुकोबांनी असं काही वारकऱ्यांना निरोप पाठवला. वारकरी बाबा हो, तुम्ही चाललात ना म्हटले पंढरीला, माझ्या विठुरायाला नमस्कार सांगा आणि माझ्या देवाला नमस्कार सांगा. बस आता मला इथं थांबायचं नाही. निरोप पाठवला. त्या वारकऱ्यांना सांगितलं, तुम्ही कसे आहात? तुम्ही कशात? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग. कशात तुम्ही? तुम्ही संकाधिक संत
मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझ्या देवाला नमस्कार सांगा बस आता मला थांबायचं नाही आणि तो निरोप घेऊन ते वारकरी कुठे गेले पंढरीला गेले आणि पंढरीला गेल्यानंतर जगाच्या मालकाला निरोप सांगितला म्हणले जाताना एकटे गेल्यानंतर निरोप कोणाकोणाला सांगा म्हणले पहिले देवाला सांगा देवानं नाही ऐकलं तर त्याच्या बायकोला सांगा आणि बायकोनं नाही ऐकलं तर म्हटले गरुड आहे ना गरुडाच्या चरणावरती माथा ठेवा आणि गरुडाला निरोप सांगा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी मग त्या ठिकाणी मला घ्यायला असर जगाचा मालक येईल त्यांनी नाही ऐकलं तर त्यांच्या पत्नीला सांगा कारण पत्नीच्या हातामध्ये जगाच्या मालकाचे पाय आहेत पाय लक्ष्मीच्या हाती आणि ती सियावे काकोलती ते नाही ऐकलं मग एक करा काय करा ज्या ठिकाणी देव झोपलाय ना पलंगावरती शेष नारायणाला सांगा तुका म्हणे शेषा आणि जागे करा ऋषिकेशा त्यांना सांगा ते माझा निरोप पोच करतील निरोप सांगितला आणि मग जगाचा मालक त्या ठिकाणी सरळ निघाला जगाचा मालक आला आणि आल्यानंतर ह्या जगाच्या मालकाने सांगितलं महाराज विमान घेऊन तुमच्याकरता आलोय बरं का आता बरंच वेळ झालाय उरक्त घेतोय मी विमान घेऊन मी आलोय बसा विमानामध्ये म्हणजे आता नाही म्हटले पंचमीचा सण आलाय सण करूया एकमेकाच्या अंगावरती रांग असर माती वगैरे उधळूया आणि तो आनंद घेतल्यानंतर मग असर जाऊ म्हटले पंचमीचाही सण त्या ठिकाणी झाला तुकोबांची जासरा समाधी सोहळा आहे ना तुकोबांचा वैकुंठ गमन ते पंचमी नंतरचे आहे का नाही पंचमी नंतर म्हणजे आलं या ठिकाणी करूया म्हटले असं एकमेकाच्या अंगावरती रंग उधळले एकमेकाच्या अंगावरती रंग उधळले खाण्याकरता तुकोबांच्या घरी काहीच नव्हतं पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड की जर्जर दर धरीत पाण्या माझ्या रांधियल्या खाण्या ही परिस्थिती तुकोबाची पण जगाचा मालक त्या तुटलेल्या कांबळ्यावरती बसला कशावरती तुटलेल्या खाटीवरती बसला आणि तुकोबांच्या बाबतीमध्ये समाधान वाटलं महाराज काय इच्छा आहे म्हणजे काय नाही देवा आता बस म्हटले आपल्याला निघायला पाहिजे कारण असं आहे बराच वेळ झालाय म्हटले थांबून तरी काय करायचंय म्हटले आता निघालं पाहिजे आवलीला म्हटले आवली येतेच का माझ्याबरोबर आवली आईसे म्हटले इकडं जर मी तुमच्या बरोबर आले तर म्हटले इथं म्हशीला कोण पाणी पाहिजे बऱ्याच आवल्यांना प्रपंचच आवडतं आहे का नाही त्यांना जर कधी तुकोबा म्हटले नाही येता का वारीला चला यंदा निघते का दिंडीला ती म्हणते नाही तुमची दिंडी पा इथं गायान गुरण शेळ्यान मेंढ्यान कोण पाहिजे थांबल्या आवली आई साहेब त्या ठिकाणी आणि विमानामध्ये माझे जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज बसले आणि बसल्यानंतर सर्वांकडे हात जोडला आणि म्हणायला लागले आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवितो त्या विमानाला आज्ञा केली अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले आणि ते वैकुंठ गमन त्या ठिकाणी तुकोबांचं जे झालं देह खाली ठेवला नाही सदैव वैकुंठाला गेले त्यांचा मृत्यू नाही त्यांचं प्रयाण आहे प्रयाण काळे देवे विमान पाठविले हे जे प्रमाणे तिथं लागू होतं म्हणून अशी काही तुकोबांची कथा आपण मांडण्याचा प्रयत्न आणि प्रयास या ठिकाणी केला अनेक संतांचं चरित्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला झालेला सर हे चरित्र तुम्हा सर्वांच्याही चरणावरती या ठिकाणी सर समर्पित करतो महात्मी मंडळी तुम्हा सर्वांच्याही चरणावरती संत मंडळी तुम्हा सर्वांच्याही चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण देतो बोलता बोलता काही चुकी शब्द गेला असेल माझ्या वाणीचे दोष आहे आणि जे काही चांगले आहेत ना सद्गुरूचा आहे त्यांचा अंगीकार करा वाईट वाटलं त्याचा इदच त्या करा आमचे बाबाजी या ठिकाणी आले त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा शिंदे बाबा आले त्यांच्याकरता टाळी वाजवा आणि बाळ ब्रह्मचारी पुंजाई आईसाहेब त्यांचे नातू तेही या ठिकाणी आमचे पंढरी महाराज आले त्यांच्याही करता एकदा टाळी वाजवा पुणतगावला त्यांनी मंदिर बांधले त्यांना मी धन्यवाद देतो सर्वांना पुरुष एकदा धन्यवाद देतो आणि या ग्रामस्थांच्या करता एकदा टाळी वाजवा फार सुंदर आयोजन नियोजन या मंडळीने या ठिकाणी सर केलं आहे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं बाबाजींचा सत्कार या ठिकाणी होतोय बाबाजींनी त्या सत्काराचा स्वीकार करायचा या
या ठिकाणी आपले शिंदे बाबांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने होतोय. चला एक नाळ छान घेऊया. आणि असणारी ही जी ओळख आहे कथेची, जी ओळख ज्यांच्यामुळे झाली, आमचे परममित्र आदरणीय बाबांच्या देवगडचं आपलं संस्थान, त्यांचा आश्रम पंढरीला, या मित्रमंडळीची ओळख झाली म्हणून हा योग या ठिकाणी घडला. खरोखर आमच्या लेकरांवरती, आमच्या संस्थेवरती फार प्रेम करतात. आमचे बाळू महाराज बैरट, राजूभाऊ बैरट, राजूभाऊ गीते, सचिनभाऊ बैरट, किरणदादा डिके, दिगंबरदादा बैरट, शरददादा मोरे, गणेशदादा बैरट आणि संदीपदादा बैरट, सर्वांनी मनापासून धन्यवाद देतो. हा एक मिनिट कुठे उठू नका. या ठिकाणी आदरणीय बाबाजी 2 शब्द बोलत आहेत. गणेश महाराजांनी पण यायचं. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. या युक्तीप्रमाणे संत जीवन चरित्र कथा मोठ्या आनंदाने, उत्साहाने गेल्या 5 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत राहिलेलो आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते असणारे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय देवगडचे बाबा, पूजनीय वंदनीय स्वामीजी, तसेच ज्यांच्या मुखार बिंदातून आपण गेल्या 5 दिवसापासून कथा श्रवण करत राहिलेलो आहे ते असणारे पूजनीय वंदनीय आदरणीय सुनीलजी महाराज पवार यांच्या अमृतवाणीतून आपण 5 दिवस या ठिकाणी संत जीवन चरित्र कथा श्रवण करत राहिलेलो आहे. सुंदर अशी विद्यार्थी रूपरेषा करून आणि महाराजही या ठिकाणी आहे माताजी, तेही सुंदर प्रकारे मुलांना तयार करतात. आणि आमचे गायनाचार्य माऊली महाराज, मृदुंगाचार्य गोकुळ महाराज आणि तसेच सिंतवाजक, तसेच किशोर महाराज आणि इथेही मृदुंगाचार्य आहे. सर्वच महाराज मंडळी, त्यांना साथीदार असणारे, साथ करणारे, सुंदर असं कार्यक्रम वेशभूषा करणारे आणि ज्यांनी मेकअप केला तेही, आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि महाराजांनी सर्व संतांचं अगदी सविस्तरपणे चरित्र आपल्याला गेल्या 5 दिवसामध्ये सांगितलेलं आहे. संतांचं जीवन श्रवण केल्याने, संतांचं चरित्र श्रवण केल्याने आमच्या जीवनामध्ये असा परिणाम होतो की जेणेकरून असं कुठंतरी वाटतं आता तरी थांबलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं जीवन आमचं झालं पाहिजे. कुठंतरी वाटतं की आता संतांप्रमाणे जगलो पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती केली पाहिजे. कुठंतरी वाटता कामा नये, सर्वदाच वाटलं पाहिजे आणि संतांचं जीवन आचरण करून त्याप्रमाणे जीवन जगून आम्ही परमेश्वराची प्राप्ती केली पाहिजे. कथा कीर्तन ही साधना आहे, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केलेली ही तप आहे. म्हणून प्रत्येकाने कथा कीर्तन श्रवण करून आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून परमेश्वराची नक्कीच प्राप्ती आम्हाला होणार. आमच्या सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाने सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि ही लाईटिंग आहे, खर्च आहे मोठा खूप. आणि आपल्या वाटेला जी सेवा येईल, आर्थिक स्वरूपाची असो, श्रमदानाची असो, आपण ती सर्वजण करणारच आहोत. उद्या स्वामीजींची काल्याची सेवा आहे. मोठ्या संख्येने आपल्याला त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहायचं आहे. खूप सुंदर कथा या ठिकाणी पार पडली. येण्याचा योग आम्हाला आज आला आणि मी धन्यवाद देतो महाराजांना. सुंदर असं चरित्र तुम्ही आम्हा घोगरगाव ग्रामस्थांना सांगितलेलं आहे. महाराज आश्वीचे आहे, बाबाजींवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि बाबांचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि त्या अनुषंगाने सुंदर असं चरित्र आणि बाबाजींची माहिती आपल्या सर्वांजवळ ती पोचवत राहिलेली आहे. तिकडे देखील बाबा त्यांच्या आश्रमावर जात असतात आणि सुंदर अशी सेवा देवगड भक्त परिवारातील महाराज आहे. म्हणून महाराजांना पुनश्च धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबवतो. आपले आदरणीय पूजनीय वंदनीय देवगडचे
बाबाजींच्या अत्यंत निकट असणारे तात्या शिंदे हे देखील आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. तसेच पूजनीय वंदनीय ज्यांची 5 दिवस पारणाची सेवा होती, ज्ञानेश्वरी पारणाची ज्यांनी उत्तम प्रकारे सेवा दिली, ती असणारे आपले गणेशजी महाराज तनपुरे. 7 वाजता बरं का ते इथं यायचे आणि 1 वाजता पारायण सुटायचे. ठीक आहे नाही, मानेला कंटाळा आला पण त्यांना कंटाळा नाही आला. आणि सुंदर अशी सेवा शूटिंगची आमची सचिन भाऊ, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, पौशे पाहुणे, सगळ्यांना धन्यवाद आहे. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आजचा शेवटचा प्रसंग या ठिकाणी होता. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापर्यंत सगळं जीवन चरित्रामध्ये जेवढे संत होऊन गेले ते संपूर्ण चरित्र आज आपण श्रवण केलं आहे. ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचेही खूप खूप आभार, ज्यांनी पंक्ती दिल्या त्यांचेही खूप खूप आभार. अशी सेवा, असंच योगदान आपल्याला पुढे जाऊन करायचं आहे. कार्यक्रम कधीच बंद पडता कामा नाही. सर्वे भवन्तु सुखिनम, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदं दुःखमाप्नुयात्.